मित्रांनो नमस्कार. SBJ अकॅडमी या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत जी पदभरती जाहीर झाली त्या पदभरतीच्या अनुषंगाने आपण संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 1 जो आहे तो तयार केलेला आहे. अजून ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, पदाचे नाव आहे लिपिक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, यांत्रिकी आणि वाहतूक म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल आणि ट्रॅफिक. तर बघा, या कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण निरीक्षक या पदांसाठी जे मित्रांनो त्यांना देखील हा सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी आणि गणित व बुद्धिमत्ता या प्रश्नांचा त्यांच्या प्रश्नपत्रिकेत समावेश असणार आहे. परंतु याच्यासाठी प्रश्नसंख्या त्यांची थोडी कमी असणार आहे. परंतु हा प्रश्नसंच त्यांना देखील उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना देखील या संभाव्य प्रश्नसंचाचा जो तो सराव करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तर बघा, एकूण प्रश्न 100 असणार आहेत. प्रत्येकी 2 गुण असणार आहेत मित्रांनो. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असे एकूण 200 गुणांसाठी ही एक्झाम होणार आहे आणि कालावधी जो आहे तो 2 तासाचा असणार आहे. सामान्य ज्ञान म्हणजे GK, मराठी, इंग्रजी आणि गणित व बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंग. तर असे प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक घटक न्याय एकूण 100 प्रश्न यांची संख्या असणार आहे आणि 200 गुणांसाठी हा पेपर होणार आहे. तर चला प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मानवी हक्क दिवस मित्रांनो 10 डिसेंबरला साजरा केला जात असतो आणि 7 एप्रिलला जो आहे तो जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिले लोकपाल म्हणून कोणाची निवड झाली होती? तर भारतातील पहिले लोकपाल म्हणून जस्टिस पिनाकी चंद्र घोष यांची निवड झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, राज्यकारभारात फारसी शब्दांना पर्यायी म्हणून संस्कृत शब्द वापरता यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता ग्रंथ तयार करून घेतला होता? तर बघा, राज्य व्यवहार कोश नावाचा जो ग्रंथ होता मित्रांनो तो फारसी शब्दांना पर्यायी म्हणून संस्कृत शब्द त्याच्यात वापरले गेलेले होते. हा ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करून घेतलेला होता. प्रश्न क्रमांक 4, 8 जुलै 2022 रोजी निधन झालेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना भारताच्या कोणत्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर बघा, 8 जुलै 2022 रोजी पंतप्रधान शिंजो आबे एका सभेला संबोधित करताना त्यांना काही अज्ञात लोकांनी गोळ्या घातल्या आणि त्याच्यात निधन झालं होतं मित्रांनो. तर 2021 साली शिंजो आबे यांना भारतातील पद्मविभूषण हा जो नागरी पुरस्कार आहे या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. तर हा भारताचा नंबर 2चा नागरी पुरस्कार आहे मित्रांनो आणि नंबर 1चा आहे भारतरत्न. प्रश्न क्रमांक 5, बँकेत चेक वाचण्यासाठी काय वापरले जाते? तर बघा, बँकेचा जो चेक असतो मित्रांनो त्याच्या खाली आपले 9 डिजिटचा असा नंबर असतो. तर तो नंबर वाचण्यासाठी MICR असा कोड जो आहे तो वापरलेला असतो. म्हणजेच याचा फुल फॉर्म होतो मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन. तर हा 9 डिजिट कोड असतो मित्रांनो आणि त्या चेकची कायदेशीर वैधता तपासण्यासाठी MICR कोड जो आहे तो वापरला जात असतो. प्रश्न क्रमांक 6, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कार्निवल हा सण जो आहे तो गोवा या राज्यात साजरा केला जातो आणि ओणम नावाचा सण येतो केरळ राज्यात साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7, जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी या नदीवर बांधलेला आहे मित्रांनो. तो औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मित्रांनो मुंबई शहर आहे. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 9, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, खतफोडीचे बंड व गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण? तर बघा, खतफोडीचे बंड आणि गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण? तर फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध असलेले औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, औंढा नागनाथ हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 13, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून गोपाळ कृष्ण गोखले यांना ओळखले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, रातांधळेपणा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाअभावी होत असतो? तर रातांधळेपणा अजीवनसत्वाअभावी होत असतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15, MRIचे पूर्ण रूप काय? म्हणजे MRIचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर MRIचा फुल फॉर्म आहे मित्रांनो मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था नाही? तर लोकल बॉडी नसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, महानगरपालिका, ZP आणि पंचायत समिती या तिन्ही ज्या आहेत मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था असणार आहेत, परंतु विधान परिषद हे स्थानिक स्वराज्य संस्था नाही. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, 2021च्या साहित्य नोबेल पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर बघा, 2021च्या साहित्य नोबेल पुरस्काराने अब्दुल रज्जाक गुर्ना जे टांझानियाचे आहेत त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आणि लुईस ग्लुक अमेरिका यांना 2020च्या साहित्य नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, हे देखील लक्षात असू द्या. आणि दिमित्री मुरातोव हे रशियाचे जे सायंटिस्ट मित्रांनो यांना वैद्यकशास्त्राचा 2021चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 18, भारताचे वित्तमंत्री म्हणजेच फायनान्स मिनिस्टर कोण आहेत? तर भारताचे फायनान्स मिनिस्टर मित्रांनो निर्मला सीतारामन आहेत, हे देखील लक्षात असू द्या. आधी अरुण जेटली होते, परंतु त्यांचं निधन झाल्यानंतर निर्मला सीतारामन यांची वित्तमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि राजनाथ सिंग तुम्हाला माहितीच आहे हे संरक्षण मंत्री आहेत आणि नारायण राणे हे MSME म्हणजेच मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजेच लघु उद्योग मंत्री आहेत, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 19, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झाली होती. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी राबवण्यात आली होती? तर पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता मित्रांनो 1951 ते 1956. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, 2011 नुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर 2011ची जनगणना झाली होती, त्यानुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आहे 365. म्हणजेच एका चौरस किलोमीटरमध्ये पूर्ण महाराष्ट्राचे ॲव्हरेजनुसार 365 लोक हे एका चौरस किलोमीटरमध्ये राहतात, त्याला घनता असे म्हणतात मित्रांनो. आणि 2011 नुसार भारताची लोकसंख्येची घनता आहे 382 म्हणजेच 382. प्रश्न क्रमांक 22, विधान परिषदेवर किती सदस्यांची राज्यपालांमार्फत नामनिर्देशाद्वारे नेमणूक केली जात असते? तर बघा, विधान परिषदेवर आणि केंद्र स्तरावर राज्यसभेवर राष्ट्रपतींमार्फत 12 सदस्यांची जी मित्रांनो ती नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती केली जात असते. ठीक आहे, याच्यात खेळ असेल किंवा साहित्य असेल या संदर्भातून त्या लोकांची निवड केली जात असते. प्रश्न क्रमांक 23, गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय आहे? तर गाडगेबाबा यांचे मूळ नाव आहे डेबूजी झिंगरोजी जानोरकर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि माणिक बंडोजी इंगळे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मूळ नाव आहे मित्रांनो, हे देखील लक्षात असू द्या. त्यानंतर व्यंकटेश भगवानराव खेडगेकर हे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव होतं. आणि नरेंद्रनाथ दत्त जे आहेत ते स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गाडगेबाबा यांचं पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगरोजी जानोरकर. प्रश्न क्रमांक 24, कोरोना हा संसर्गजन्य रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर कोरोना हा संसर्गजन्य रोग विषाणूमुळे होतो. ऑप्शन क्रमांक 3 व्हायरसमुळे होत असतो. कोरोना व्हायरस डिसीज असं त्याला आपण म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25, 1929च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीच्या व मुलाच्या विवाहाचे वय किती ठरविण्यात आले होते? तर बघा, 1929 साली जो बालविवाह प्रतिबंधक कायदा मंजूर झाला होता मित्रांनो, त्या कायद्यानुसार मुलीचे वय हे 14 आणि मुलाचे 18 वय जे ते या कायद्यानुसार ठरविण्यात आले होते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26,
या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? तर बघा, कोदंड म्हणजे धनुष्य होत असतं. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27, संयुक्त व्यंजन नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, या ठिकाणी क्ष, ज्ञ हे जे आहेत मित्रांनो, हे संयुक्त व्यंजन आहेत. कारण क्ष जो येतो क प्लस श असा मिळून तयार झालेला आहे आणि ज्ञ जो आहे मित्रांनो, हा ज्ञ द प्लस न प्लस य असा मिळून तयार झालेला आहे. म्हणून या 3 वर्णां मिळून आणि क्ष जो आहे तो 2 वर्णां मिळून तयार झाला आहे, म्हणून त्यांना संयुक्त व्यंजन असे म्हणतात. तर क आणि ख जे आहेत मित्रांनो, हे संयुक्त व्यंजन नसणार आहेत. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28, लंकेश्वर या शब्दाचा अचूक विग्रह निवडा. तर बघा, लंका प्लस ईश्वर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी भाववाचक नाम म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, वृक्ष, झाड आणि पर्वत हे सर्व मित्रांनो कॉमन नाऊन, ज्याला आपण सामान्य नाम म्हणतो. तर सामान्य नामावरून आपल्याला विशेष नाम जे ते ओळखता येत असतं. तर बघा, या ठिकाणी शौर्य हे जे मित्रांनो, हे भाववाचक नाम असणारे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असणार आहे. प्रश्न क्रमांक 30, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे मित्रांनो. यालाच आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो. आणि अमृतानुभव हा ग्रंथ देखील ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे, देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी केशवसूत हे टोपण नाव कोणाचे? तर केशवसूत हे नाव मित्रांनो कृष्णाजी केशव दामले यांचं आहे. आणि केशव कुमार हे प्रके आत्र्यांचं नाव आहे, देखील लक्षात असू द्या. हा जवळपास प्रत्येक एक्झामला विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 32, कठोर वर्ण ओळखा. तर यासाठी बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या. क, च, ट, त आणि प अशा पद्धतीने लक्षात असू द्या. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ आणि प, फ हे सर्व कठोर व्यंजन असणार आहेत. आणि याच्या समोरचे जे आहेत मित्रांनो, ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध आणि ब, फ हे सर्व मृदू व्यंजन असणार आहेत. म्हणून पर्यायावरून तुम्ही ओळखू शकता, झ, द आणि ब हे सर्व मृदू व्यंजन असणार आहेत. आणि ख जे मित्रांनो, हे कठोर व्यंजन असणार आहे. प्रश्न क्रमांक 33, दिलेल्या पर्यायातून निश्चित स्त्रीलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता? तर बघा, दिलेल्या पर्यायातून निश्चित स्त्रीलिंगी शब्द जो आहे तो निवडायचा आहे मित्रांनो. तर याला आपण दर्शक सर्वनाम लावून तो शब्द स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे अशा पद्धतीने ओळखू शकतो. तर बघा, खिळा म्हणजे तो खिळा हा पुल्लिंगी असणार आहे. ढाबा तो ढाबा हा देखील पुल्लिंगी. मळा म्हणजे तो मळा. आणि शाळा म्हणजे ती शाळा. म्हणजे हा निश्चित स्त्रीलिंगी शब्द असणारा पर्याय असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 34, मी सायकलने जात होतो तेव्हा सायकलच्या आवाजाने पक्षी दचकून झाडावर जाऊन बसला. तर बघा, या वाक्यातून आपल्याला शब्दयोगी अव्यय जे ते शोधायला लावलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, वर म्हणजे झाडावर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आलेले मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी स्वरादी वर्णांचा योग्य पर्याय कोणता? तर बघा, आणि हा जे आहेत मित्रांनो, हे स्वरादी असतात. म्हणजेच यांचा अनुस्वाराच्या आधी चा उच्चार होतो, विसर्गाच्या आधी हाचा उच्चार होतो, म्हणून यांना स्वरादी असं म्हणत असतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 36, शुद्ध शब्द ओळखा. तर बघा, जर्नादन झालेला आहे, तर द वर रफार पाहिजे होता. हा पूर्ण विनियोजन म्हणजेच हा न वर नसून व वर रफार हवा होता मित्रांनो. आणि अमृतचा इथं अशा पद्धतीने पाय मोडलेला हवा होता. म्हणून हे तिन्ही शब्द जे आहेत ते अशुद्ध शब्द असणार आहेत. परंतु उंदीर इथं दला दुसरी विलांटी, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हा शुद्ध शब्द असणार आहे. जर दला पहिली विलांटी राहिली असती तर तो अशुद्ध शब्द राहिला असता. प्रश्न क्रमांक 37, उष्ट्या हाताने कावळा न हाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ विचारलेला आहे. तर बघा, कधीही कोणाला काहीही न देणे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक
38 मुलांनो खोल पाण्यात जाऊ नका. तर उपरोक्त अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायला लावली आहे. तर नो हे संबोधन असतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39 त्रिदल. तर बघा त्रिदल या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो द्विगु समास. कारण बघा त्रि म्हणजेच इथं संख्यावाचक विशेषण जे या द्विगु समासात पहिलं संख्यावाचक विशेषण असतं. त्रिदल म्हणजे 3 दलांचा समूह, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे द्विगु समास. प्रश्न क्रमांक 40 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्यय जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात. तर 2 छोटी वाक्य जोडताना मित्रांनो अर्धविराम याचा वापर आपण करत असतो. उदाहरणार्थ बघा, तो लवकर गेला पण पोहोचला नाही. अशा पद्धतीने हे उभयान्वयी वाक्य अव्यय जोडताना आपण या अर्धविरामचा वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 41 सामान्य नामाचा योग्य पर्याय विचारलेला आहे. तर बघा कॉमन नाउन आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर भारत, हिमालय आणि नर्मदा हे तिन्ही विशेष नाम असणार आहेत मित्रांनो. आणि रस्ता जे ते कॉमन नाउन आहे. म्हणजे याला आपण लोकमान्य टिळक रस्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता अशा पद्धतीने विशेष नामं देत असतो. म्हणून हा पर्याय जो आहे तो सामान्य नामाचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 42 गटात न बसणारा वर्ण कोणता. तर बघा अ, इ, उ, ई. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अ, उ आणि ई तिन्ही मित्रांनो ऱ्हस्व स्वर आहेत. आणि 2 ई जो हा दीर्घ स्वर असणारे ऑप्शन क्रमांक 2 हा पर्याय जो आहे तो या गटात बसत नाही. सर्व ऱ्हस्व आणि हा दीर्घ स्वर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 43 प फ हे वर्ण उच्चारानुसार कोणत्या प्रकारात मोडतात. तर बघा प फ हे वर्ण जे आहेत मित्रांनो उच्चारानुसार आपण जर याचा उच्चार करून बघितला तर हे आपल्या ओठांशी एकमेकांना उच्चारताना यांचा स्पर्श होत असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 ओष्ठे म्हणजे हे ओष्ठे वर्ण आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 43 प फ हे वर्ण उच्चारानुसार कोणत्या प्रकारात मोडतात. तर बघा प फ याचा उच्चार करताना तुमचे दोघी ओठ एकमेकांना टच होतील, म्हणून ओष्ठे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44 चूक. तर या शब्दाचं अनेक वचन ओळखायला लावलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 चुका याचं अनेक वचन असणार आहे. प्रश्न क्रमांक 45 कवी या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजेच कवीचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. कवी हे पुल्लिंगी रूप आहे. तर कवयित्री असं म्हणत असतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 टेबलावरील ते पुस्तक माझे आहे. तर बघा या वाक्यात ते जे हे दर्शक सर्वनाम आहे मित्रांनो. तर या वाक्यातील आपल्याला सर्वनाम कोणत्या प्रकारचं ते ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 47 मी पत्रलेखन करत असतो. तर वरील वाक्यातील काळ ओळखायला लावला आहे. जर मी पत्रलेखन करत असे असा शब्द राहिला असता तर हे रीती भूतकाळाचं वाक्य राहिलं असतं. परंतु या ठिकाणी असेच्या ऐवजी असतो आहे, म्हणून हा रीती वर्तमान काळ आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48 संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात. तर संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49 मला संत्री आवडते. प्रयोग ओळखायला लावला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा कर्ता शोधायचा असेल तर असे वाक्य जर असेल तर मित्रांनो आवडणारं काय आहे तर आवडणारी संत्री आहे, म्हणून संत्री हे कर्ता असणार आहे आणि आवडते हे क्रियापद असणार आहे. म्हणजे कर्ता आणि क्रियापद दिलेले कर्म याच्यात दिलेलं नसणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. अकर्मक कर्तरीचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 50 अनुकरणवाचक शब्द ओळखा. तर ज्या शब्दातून आपल्याला आवाजाचा बोध होत असतो तो अनुकरणवाचक शब्द असतो मित्रांनो. तर बघा गडबड आणि अलमटलम हे अंशाभ्यस्त शब्द असणार आहेत आणि कळकळ हा पूर्णभ्यस्त शब्द असणार आहे. आणि हा जो मित्रांनो घनघन हा अनुकरणवाचक शब्द असणार आहे. तर अंशाभ्यस्त, पूर्णभ्यस्त आणि अनुकरणवाचक असे हे अभ्यस्त शब्दांचे प्रकार असणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 52, सुरेश केम अँड सॅड डॅश मी. तर या ठिकाणी बघा बिसाईड किंवा बिसाईड ह्या पर्यायांपैकी एक पर्याय येणार आहे. तर हा बिसाईड जो आहे मित्रांनो याचं उदाहरण बघूया. बघा बिसाइड्स रोहन देअर वेअर मेनी स्टुडंट्स, म्हणजेच रोहन शिवाय तिथं भरपूर मुलं होती असा त्याचा अर्थ होतो आणि हा बिसाईडचा अर्थ होतो च्या बाजूला. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बिसाईड येणार आहे. कारण बघा सुरेश केम अँड सॅट बिसाईड मी, सुरेश आला आणि माझ्या बाजूला बसला, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 53, डॉग बीच तर फॉक्स डॅश. तर बघा डॉग हे म्हणजेच विरुद्ध लिंगी रूप जी ते आपल्याला ओळखायचे. डॉग म्हणजे कुत्रा आणि बीच म्हणजे कुत्री, तर फॉक्स म्हणजे कोल्हा आणि विक्सेन म्हणजे कोल्हीन. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 54, चूज द रॉंग पेअर. चुकीची जोडी आपल्याला ओळखायला लावली. तर बघा टूथचं अनेक वचन टीथ होतं, फूटचं अनेक वचन फिट होतं आणि मॅनचं अनेक वचन मेन होतं, परंतु गुजचं अनेक वचन गुजेज नाही तर गीज असं होतं मित्रांनो. म्हणून या ठिकाणी रॉंग पेअर असणार आहे आणि या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 55, फाइंड आउट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर बघा ग्रॅमॅटिकली म्हणजेच व्याकरणदृष्ट्या योग्य पर्याय आपल्याला निवडायला लावला आहे. देर इज गर्ल्स हॉस्टेल, देर इज बॉईज हॉस्टेल, देर इज अ बॉईज हॉस्टेल आणि देर इज अ गर्ल्स हॉस्टेल. तर या ठिकाणी बघा बॉईज हॉस्टेल जे मित्रांनो देर इज अ बॉईज हॉस्टेल, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. कारण अनेक वचन ज्यावेळेस असतं त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफी जी असते यावरती हा जो दिलेला आहे मित्रांनो त्याला ॲपॉस्ट्रॉफी असे म्हणतात. तर ही अनेक वचन शब्दाच्या शेवटी येत असते. ठीक आहे, जर अनेक वचन अशा पद्धतीने असतं चिल्ड्रन हा अनेकवचन शब्द आहे मित्रांनो, याला आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी जोडून यस लावायचा आहे तर आपण अशा पद्धतीने जोडला असता. परंतु बॉईज हे अनेकवचन अशा पद्धतीने होत असतं म्हणून अशा वेळेस ॲपॉस्ट्रॉफी शेवटी लावत असतात, हे लक्षात असू द्या. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे तेथे एक मुलांचं वसतिगृह आहे. प्रश्न क्रमांक 56, फिल इन द ब्लँक. इच ऑफ द स्टुडंट्स डॅश ऑनेस्ट. तर या ठिकाणी बघा आपल्याला रिकाम्या जागी योग्य जे ते क्रियापदाचा पर्याय निवडायला लावला आहे. तर इच हे जे मित्रांनो हे सिंग्युलर नाऊन असणारे म्हणजे एकवचनी करता असणारे म्हणून क्रियापद देखील एकवचनीच येणार आहे. तर इच ऑफ द स्टुडंट्स इज ऑनेस्ट. इथं जरी तुम्हाला अनेक वचन दिसत असेल परंतु आपण या ठिकाणी रिकाम्या जागी या इचनुसार क्रियापद घेत आहोत म्हणून या ठिकाणी इज येणार आहे मित्रांनो, लक्षात असू दे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. इच ऑफ द स्टुडंट्स इज ऑनेस्ट. प्रश्न क्रमांक 57, चूज ऑर्डिनल फ्रॉम द फॉलोइंग. तर बघा कार्डिनल आणि ऑर्डिनल असे 2 नंबर असतात. तर कार्डिनल जे असतात ते मुख्य नंबर असतात म्हणजेच त्याच्यातून आपल्याला क्वांटिटीचा बोध होतो आणि ऑर्डिनल जे असतात मित्रांनो ते पोझिशन दाखवत असतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा 4 मुलं आहेत तर या 4 मुलांपैकी आपल्याला जर एखाद्याची पोझिशन दाखवायची असेल तर ती आपण ऑर्डिनल नंबरने दाखवत असतो. म्हणजेच हा ए जो येतो फर्स्ट आहे, बी सेकंड आहे अशा पद्धतीने. तर या ठिकाणी ऑर्डिनल नंबर तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल. ऑप्शन क्रमांक 1 सेकंड जो आहे हा सेकंड हा ऑर्डिनल नंबर असणार आहे. 9, 6, 100 हे कार्डिनल नंबर असणार आहेत म्हणजेच क्रमवाचक आणि संख्यावाचक अशा पद्धतीने. तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 58, किरीट लिव्ज डॅश मुरबाड डॅश ठाणे. तर बघा ज्यावेळेस 2 ठिकाणं आपल्याला आर्टिकल जोडून दाखवायचे असतात मित्रांनो त्यावेळेस लहान ठिकाण जे असतं ते ॲटने दर्शवितात आणि मोठं ठिकाण जे असतं ते इनने दर्शवित असतात. तर बघा मुरबाड हे ठाण्यामध्ये येतं म्हणून ठाण्याच्या आधी ॲट लागेल आणि ठाणे हा मुरबाडपेक्षा मोठा घटक असल्याने म्हणजे ठाणे हा जिल्हा असल्याने ठाण्याच्या आधी इन येणार आहे. तर बघा किरीट लिव्ज ॲट मुरबाड इन ठाणे अशा पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे पर्याय येणार आहेत म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. म्हणजेच किरीट ठाण्यातील मुरबाड येथे राहतो अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 59, सी मस्ट आयदर वर्क ऑर स्टार्व. तिने काम करायला पाहिजे किंवा तिला
उपासमारीने मारावं लागेल अशा पद्धतीने वाक्य आहे. तर बघा आयदर हा जो अधोरेखित केलेला शब्द आहे मित्रांनो तो या वाक्यात कोणत्या प्रकारची भूमिका पार पाडते ते विचारलेलं आहे. तर बघा प्रिपोजिशन आहे का, इंटरजेक्शन आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे का, कंजक्शन आहे. तर आयदर हे जे मित्रांनो हे कंजक्शनचं काम करत असतं. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 60 आय रोट अ लेटर, चूज द टेन्स यूज्ड इन द सेंटेन्स. तर वाक्यात कोणता काळ वापरलेला ते ओळखायचं आहे. बघा तर रोट हे मित्रांनो V2 असणारे म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप असणारे. तर क्रियापदाचं दुसरं रूप साध्या वाक्यात वापरलेलं असतं ते साध्या भूतकाळाचं असं सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य असतं. तर अशा पद्धतीने आय प्लेड, आय एट हे सगळे मित्रांनो सिम्पल पास्टची वाक्य आहे, ते लक्षात असू द्या. म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 सिम्पल पास्ट टेन्स. प्रश्न क्रमांक 61 अँटोनिम ऑफ सेवेज. तर सेवेजचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे. सेवेज म्हणजे होतो मित्रांनो रानटी आणि रानटीचे विरुद्धार्थी होतो सुसंस्कृत. म्हणून सिव्हिलाइज्ड हा जो शब्द आहे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 62 चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट. तर बघा वन हू पजेसेस मेनी टॅलेंट्स. तर अशी व्यक्ती ज्याच्याकडे एकापेक्षा जास्त हुशारी आहे तर त्याला आपण व्हर्सटाईल म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. त्याला आपण व्हर्सटाईल असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 63 गव्हर्न, फाइंड आउट नाउन फॉर्म ऑफ द फॉलोइंग. तर गव्हर्न हा जो शब्द मित्रांनो याला आपल्याला नाम असणारा पर्याय जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर गव्हर्नरला गव्हर्नमेंट हे याच्यापासून नाम तयार होतं. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 64 फाइंड आउट द करेक्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर बघा उद्गारवाचक वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. सी इज व्हेरी स्मार्ट. तर वाक्यात जर ए राहिलेला असता मित्रांनो, ए आलेला असता तर आपण व्हाटने त्याची सुरुवात केली असती, परंतु वाक्यात ए नसल्यामुळे आपल्याला हाऊने या वाक्याची सुरुवात करावी लागणार आहे आणि क्रियापदाने शेवट करून शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. तर बघा वाक्य कसं तयार होणार आहे. हाऊ नंतर शेवटचं जे मित्रांनो स्मार्ट ते घ्यायचं स्मार्ट आणि करता घेऊन क्रियापद शेवटी घ्यायचे हाऊ स्मार्ट सी इज आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे हाऊ स्मार्ट सी इज. अशा पद्धतीने वाक्य तयार होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 65 मेक इट पॅशिव्ह व्हॉइस. तर बघा आय एम रायटिंग अ बुक. तर हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर या अशा वाक्यात बघा मित्रांनो ING लागलेल्या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करताना आधी कर्ता घ्यायचा आहे म्हणजे शेवटचं जे कर्म आहे ते कर्ता म्हणून येईल. तर बघा अ बुक नंतर ॲम येतं तर याच्याऐवजी आता इज घ्यावं लागणार आहे कारण ॲम हा आय नंतरच घ्यावा लागतो. अ बुक इज क्रियापदाला ING लागलं आहे म्हणून बिईंग घ्यायचा मित्रांनो पॅसिव्ह व्हॉइस करताना. अ बुक इज बिईंग आणि या क्रियापदाचं V3 म्हणजे तिसरं रूप घ्यायचं आहे. रायटिंगचं तिसरं रूप येणार आहे रिटर्न. अ बुक इज बिईंग रिटर्न आणि बाय जोडून त्याला शेवटी कर्ता जोडायचं आहे. आयचं विभक्ती इथं मी येणार आहे हे लक्षात असू द्या. तर अ बुक इज बिईंग रिटर्न बाय मी अशा पद्धतीने या वाक्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस होणार आहे. तर पर्यायामधून बघा अ बुक इज बिईंग रिटर्न बाय मी ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 66 चेंज इट इंटू इनडायरेक्ट स्पीच. तर बघा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायला लावलं आहे. टीचर सेड टू स्टुडंट्स द सन रायजेस इन द ईस्ट. तर शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणाले की सूर्य हा पूर्वेला उगवतो. तर ठीक आहे. तर हे जे मित्रांनो हे युनिव्हर्सल ट्रूथचं वाक्य म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे की सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पश्चिमेला उगवत नाही. म्हणून या ठिकाणी जरी तुम्हाला भूतकाळ दिसत असला तरी हे वाक्य ॲज इट इज असणार हे लक्षात असू द्या. त्रिकालाबाधित म्हणजेच युनिव्हर्सल ट्रूथ जे वाक्य असतं त्याच्यात चेंजेस होत नसतात इनडायरेक्ट स्पीच करताना. तर बघा टीचर टोल्ड स्टुडंट्स या ठिकाणी शेडच्या ऐवजी टोल्ड घ्यायचा दॅट द सन रायजेस इन द ईस्ट. अशा पद्धतीने या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 67 चूज द करेक्ट फ्रॉम द फॉलोइंग. अ बॅड एग. तर बघा
या बॅड एकसाठी कोणता पर्याय योग्य ते निवडायचं आहे आपल्याला. अ बॅड हेन, अ बॅड शॉपकीपर, अ बॅड पर्सन आणि नन ऑफ द अबोव. तर बॅड एग म्हणजे अ बॅड पर्सन, वाईट व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 68, चूज द निगेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. तर बघा आता याचं मेक इट निगेटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करताना मित्रांनो वाक्याच्या अर्थात जो आहे तो बदल होऊ द्यावा लागत नाही. म्हणजे वाक्य रूपांतर करताना होकारार्थीचं नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारार्थी करताना वाक्याचा अर्थ जो आहे तो बदलू द्यावा लागत नाही, लक्षात असू द्या. तर या ठिकाणी बघा रोशन इज फास्ट इन रनिंग म्हणजे रोशन धावण्यात जलद आहे, चपळ आहे, अशा पद्धतीने त्याचा अर्थ होऊ शकतो. तर बघा रोशन इज नॉट स्लो इन रनिंग म्हणजेच रोशन धावण्यात स्लो नाही म्हणजेच कसं आहे, फास्ट आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ जो आहे तो चेंज होत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 69, सी हेल्प्ड एव्हरी वन, ॲड अ क्वेश्चन टॅग. तर बघा क्वेश्चन टॅग करायला लावला आहे, तर हेल्पला इथं ईडी लागला आहे मित्रांनो, म्हणून हे भूतकाळी वाक्य असणार आहे. भूतकाळी वाक्याचं क्वेश्चन टॅग करताना आपण डिड घेऊन त्याला नॉट लावतो आणि शेवटी आधीचा जो करता असतो तो घेत असतो. तर या ठिकाणी बघा सी हेल्प्ड एव्हरी वन डिडंट सी अशा पद्धतीने याचं वाक्य तयार होणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 70, चूज द रॉंग पेअर. तर चुकीची जोडी ओळखायला लावली. तर बघा इथं प्राणी आणि त्यांचे आवाज दिलेले आहेत. तर कॅमल ग्रंट असा त्याचा आवाज होतो आणि कॅट जी ती म्यू म्यू करते मॅव, आणि शीप ब्लिट म्हणजे ती मेंढी जी असते त्याचा ओरडण्याचा आवाज याला ब्लिट असे म्हणतात. परंतु मनकीचा जो आवाज असतो तो ब्रे नसतो तर गिबर, भुभुतकार असं म्हणतो बघा त्याला आपण. तर गिबरिंग असा त्याचा आवाजाचा पर्याय असायला हवा होता, परंतु या ठिकाणी ब्रे हे दिलं आहे. ब्रे हे गाढवाचं ओरडणं असतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 ही रॉंग पेअर असणार आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 71, यूज ऑफ करेक्ट आर्टिकल. तर या रिकाम्या जागी आपल्याला आर्टिकल जे आहे ते योग्य निवडायचे. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल म्हणजे सोनं हा अतिमौल्यवान धातू आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, पदार्थवाचक नामांपूर्वी मित्रांनो आर्टिकल यूज करत नसतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 नो आर्टिकल हा पर्याय या ठिकाणी योग्य ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 72, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर योग्य स्पेलिंग दर्शवणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा कन्व्हर्सेशन, क्रॅटायर आणि बिलीव हे तिन्ही पर्यायांची स्पेलिंग चूक असणारे मित्रांनो. ॲडमिनिस्ट्रेशन हा पर्याय अगदी योग्य असणार आहे, म्हणजे याची स्पेलिंग योग्य असणार आहे, म्हणून हा या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर असणार आहे. बिलीवची BLIEV अशा पद्धतीने पाहिजे होती आणि कन्व्हर्सेशनची CONVERSATION अशा पद्धतीने याची स्पेलिंग हवी होती मित्रांनो. हे तिन्ही पर्याय जे चुकीचे असणार आहेत. ॲडमिनिस्ट्रेशन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 73, इट इज डॅश युनिट ऑफ वेट मेजरमेंट. तर बघा ते वजन मोजण्याचं एक युनिट आहे असा त्याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी तुम्हाला हा युनिटचा आधीचा यू जो आहे तो स्वर दिसत असेल, म्हणून ॲन लगेच पर्याय वापरायचा नाही मित्रांनो. या यूचा उच्चार अ झाला असता तर आपण या ठिकाणी ॲन घेतला असता, परंतु या यूचा उच्चार यू असा होत असल्याने आपण या ठिकाणी ॲन घेणार नाहीत, कारण यू हा स्वर नसणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. इट इज अ युनिट ऑफ वेट मेजरमेंट अशा पद्धतीने या प्रश्नाचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 74, चूज द करेक्ट ऑप्शन चेन माउंटेन्स. तर बघा अ सिरीज ऑफ माउंटेन्स म्हणजेच पर्वतांची जी शृंखला असते त्याला चेन म्हणतात, आणि बेंच हा जजेसचा असतो मित्रांनो. बेंच ऑफ जजेस म्हणजेच ज्याला न्यायमंडळ असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. या ठिकाणी बोर्ड राहिलं असतं तर डायरेक्टर्स उत्तर आलं असतं, क्लास राहिलं असतं तर स्टुडंट आलं असतं, म्हणजे अ क्लास ऑफ स्टुडंट्स, अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, आणि या ठिकाणी असेंब्ली आहे. या असेंब्ली ही इलेक्टेड मेंबरची असते, म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जजेस हा ऑप्शन अगदी योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 75, मिलेनियर इज अ पर्सन. तर बघा मिलेनियर कोणाला म्हणतो, तर मिलेनियर म्हणजे अतिश्रीमंत व्यक्ती जो असतो त्याला आपण मिलेनियर असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 हू इज व्हेरी
रिच. अशा पद्धतीने हे 75 प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो. यापुढे 76 ते 100 हे जे प्रश्न आहेत ते मॅडम घेणार आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणितावरील आणि बुद्धिमत्ता या दोन घटकांवरील प्रश्न बघणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 76. 3 बहिणींच्या वयाची सरासरी 24 असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:4:6 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठ्या बहिणीचे वय किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे देताना त्यांनी 3 बहिणींच्या वयाची काय दिली आहे? सरासरी दिली आणि ती सरासरी किती आहे? 24 आहे. जर सरासरी दिली आहे तर आपल्याला त्या तिघींच्या बेरीज काढावी लागेल की ती वयांची बेरीज किती येणार आहे. तर बेरीज काढण्यासाठी सरासरीला एकूण किती बहिणी आहेत? 3 आहेत, म्हणून आपण 3 ने गुणणार आहोत आणि आपल्याला त्या तिघींच्या वयांची बेरीज मिळणार आहे. 24 त्रिक 72 म्हणजे त्या तिघींची वयांची बेरीज किती आहे? तर ती आहे 72. बघा त्यांनी पुढे आपल्याला काय दिलं आहे? गुणोत्तर दिलं आहे. गुणोत्तर काय आहे? 2:4:6 आहे आणि याच्यावरून आपल्याला सर्वात मोठ्या बहिणीचं काय काढायचं आहे? तर वय काढायचं आहे. मग जे गुणोत्तर आहे 2:4:6 हे आपण एक्सच्या प्रमाणात मानू. म्हणजे एका बहिणीचं वय काय मानलं? 2x मानलं, दुसरीचं 4x आणि तिसरीचं 6x मानलं. आता हे काय झालं? प्रत्येकीचं वय झालेलं आहे. या वयांची बेरीज आपण काढली होती, ती किती आली? 72 आलेली आहे. चला मग करा बेरीज. 2 + 4 6, 6 + 6 12 म्हणजे 12x बरोबर 72. आता आपल्याला xची किंमत काढायची आहे, म्हणून हे 12 इकडे गुणाकारात आहे, इकडे गेल्यावर भागाकारात जाईल आणि x बरोबर काय येणार आहे? x बरोबर 72/12. द्या 12 ने भाग. 12 × 1 = 12, 12 × 72 म्हणजे आपल्याला xची किंमत काय मिळाली आहे? तर ती मिळाली आहे 6. बघा त्यांनी आपल्याला काय विचारलं? मोठ्या बहिणीचं वय विचारलं आहे. मग जे गुणोत्तर दिलं आहे त्या गुणोत्तरात सर्वात मोठं गुणोत्तर काय आहे? 6 आहे आणि आपण त्या मोठ्या बहिणीचं वय काय मानलं होतं? तर ते मानलं होतं 6x. xची किंमत माहिती आहे, मग करा 6 × 6 बरोबर 36 म्हणजे मोठ्या बहिणीचं वय काय येणार आहे? 36. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. जर त्यांनी आपल्याला लहान बहिणीचं वय विचारलं असतं तर लहान गुणोत्तर काय होतं? 2. लहान बहिणीचं वय काय मानलं होतं? 2x. मग 2 × 6 बरोबर 12 म्हणजे लहान बहिणीचं वय किती आलं असतं? 12. पण आपल्याला विचारलं आहे मोठ्या बहिणीचं वय, म्हणून मोठं गुणोत्तर घेऊन आपण त्याला एक्सच्या किमतीने गुणलं आणि आपल्याला उत्तर मिळालं 36. प्रश्न क्रमांक 77. बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेली लयबद्ध मालिका पूर्ण करा. ही लयबद्ध मालिका पूर्ण करण्याच्या पूर्वी आपल्याला जे अक्षरं दिले आहे ते एकूण किती अक्षरं आहेत आपण ते बघणार आहोत आणि ते अक्षरं मोजताना आपल्याला ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागासुद्धा मोजायच्या आहेत. तर हे एकूण किती अक्षर आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो? तर 16 अक्षरं आहेत. मग या 16चे असे ग्रुप पाडायचे की त्या ग्रुपमध्ये समान अक्षरं आले पाहिजे. मग या 16चे आपल्याला 3 प्रकारे ग्रुप पाडता येतात. 2-2 अक्षरांचे 8 ग्रुप, 4-4 अक्षरांचे 4 ग्रुप किंवा 8 अक्षरांचे 2 ग्रुप. जर मालिका बघितली तर आपल्याला लक्षात येईल की 2-2 अक्षरांचे ग्रुप तयार होणार नाही किंवा 8-8 अक्षरांचे ग्रुप तयार होणार नाही, तर फक्त 4-4 अक्षरांचे 4 ग्रुप तयार होतील. मग या प्रत्येक ग्रुपमध्ये समान अक्षरं असणार आहेत. मग बघा आपण आधी ग्रुप तयार करून घेऊ. पहिला ग्रुप जो तयार होईल A-B-A हा पहिला ग्रुप तयार होणार आहे. दुसरा ग्रुप बघा, त्यामध्ये पहिलं अक्षरच गायब आहे, -C-B-A. तिसरा ग्रुपमध्ये बघा A-C-A आणि शेवटचा ग्रुप बघा A-B-A. असे 4 ग्रुप तयार झालेत. जर हे 4ही ग्रुप समान असतील तर रिकाम्या जागांवरती येणारे अक्षर कोणत्या ना कोणत्या ग्रुपमध्ये आलेलं असेल. तर पहिल्या ग्रुपमध्ये बघा, पहिल्या ग्रुपमध्ये जे 2 नंबरचं अक्षर गायब आहे तिथे काय दिलं आहे? C दिलेलं आहे पुढच्या ग्रुपमध्ये, म्हणजे तिथे कोणतं अक्षर असेल? C असेल. बरोबर आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये बघा, पहिलं अक्षर गायब आहे, मग पहिलं अक्षर काय आपल्याकडे? सगळीकडे A आहे,
म्हणजे आपल्या दुसऱ्या ग्रुपमधलं पहिलं अक्षर ए असणार आहे. तिसऱ्या ग्रुपमध्ये तिसरं अक्षर नाही आहे, मग ते कोणतं असेल बघा, बी असेल म्हणजे तिथे बी येणार आहे. आणि शेवटच्या ग्रुपमध्ये सुद्धा दुसरं अक्षर गायब आहे, तिथे सी येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, CABC. मग CABC कुठे बघा, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, CABC. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 78. CE बरोबर 35 तर DFH बरोबर काय. बघा इथे अल्फाबेटिकल अक्षरांना काहीतरी नंबरिंग केलेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा दिलंय CE बरोबर काय दिलंय त्यांनी, 35. तर आपल्याला DFH बरोबर किती असं विचारलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात पहिल्यांदा ABCD लिहून घेऊ. बघा ABCDEFGH. H पर्यंत लिहू कारण आपलं शेवटचं जे अक्षर आहे ते H आहे. मग त्यांनी आपल्याला CE साठी नंबरिंग दिले. C साठी काय दिलं आहे 3 आणि E साठी काय दिलं आहे 5. म्हणजेच त्यांनी ABCDला पूर्ण नंबरिंग केलं, 1 2 3 4 हा तुमचा 5 6 7 8. ओके. मग DFH साठी काय येईल, D साठी कोणता अंक आला आहे बघा 4 आला आहे, F साठी काय आला आहे 6 आला आहे आणि H साठी काय आला आहे तर 8 आला आहे. म्हणजे DFH याचं उत्तर काय येणार आहे 468. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 79. एका सांकेतिक भाषेत रेस हा शब्द SBDF असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत बेल्ट हा शब्द कसा लिहिला जाईल. बघा पहिल्यांदा काय दिलं त्यांनी, रेस शब्द दिलाय. तर रेस कसा लिहिलाय त्यांनी, SBDF. जर आपण अक्षरांचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की R नंतर कोणता अंक येतो, अक्षर येतो S, A नंतर B, C नंतर D, E नंतर F. ओके. म्हणजेच त्यांनी काय केलं आहे, पुढचं अक्षर घेतलं आहे, जे अक्षर दिलं आहे त्याच्या पुढचं. आता B नंतर कोणतं अक्षर येणार आहे, C येईल. E नंतर कोणतं येईल, F येईल. L नंतर कोणतं येईल, M येईल. आणि T नंतर कोणता येतो, U. म्हणजे बेल्ट या शब्दासाठी काय असणार आहे, CFMU असा सांकेतिक भाषा असणार आहे. मग बघा पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल, CFMU. प्रश्न क्रमांक 80. खालील अक्षरमालिका पूर्ण करा. अक्षरमालिका काय आहे ते आपण बघू. G S H R I आणि Q आणि मग सगळ्यात शेवटी आपलं प्रश्नचिन्ह. बघा अक्षरमालिकेचा ज्यावेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की जी नंतर काय येणार आहे, H येणार आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी S दिला आहे. H नंतर काय येतं, I येतो, पण त्याच्यामध्ये R दिला आहे. I नंतर काय असेल, J असेल, पण तिथे त्यांनी प्रश्नचिन्ह दिलं आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर असणार आहे, J. मग आता S R आणि Q याचा संबंध काय असेल. जर त्यांनी J नंतर जर आपल्याला प्रश्न विचारला असता तर तिथे आपण उलटे अक्षरमालिका म्हणजे Z पासून सुरुवात केली असती. Qच्या आधी कोणतं अक्षर येतं, P येतोय, Pच्या आधी Q, Qच्या नंतर R, R नंतर S अशी अक्षरमालिका असते. पण आपल्याला एकच प्रश्नचिन्ह विचारलं आहे, त्याचं उत्तर असणार आहे J. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल J. विसंगत पर्याय निवडा. बघा आपल्याला विसंगत म्हणजे जो गटात न बसणारा पर्याय आहे असा निवडायला लावला आहे. DCB, VUT, NML आणि SPO. जर आपण ABCD जर लिहिली, तुम्ही काय करा, ज्यावेळेस असे अल्फाबेट्सवर प्रश्न असेल त्यावेळेस तुम्ही A to Z तुमच्या वहीवर एकदा लिहून घेत चला आणि मग सोडवा. आता DCB ही अक्षरमालिका कशी आहे बघा बरं. हे गट कसा आहे तो बघा, B C
डी आपण उलटलेलं आहे, म्हणजे हे अनुक्रमे आहे, लाईनीत आहे. बी सी डी. बघा आता व्ही यू टी. व्ही यू टी कसा आला आहे? टी यू व्ही. हे सुद्धा काय आहे? अनुक्रमातच दिलेलं आहे. त्यानंतर एल एम एन हे सुद्धा अनुक्रमेतच दिलेले आहे. आणि शेवटचा पर्याय बघा, एस पी ओ, ओ पी क्यू, ओ पी. पी नंतर काय यायला पाहिजे होता? क्यू यायला पाहिजे होता, पण इथे एस आला आहे. म्हणजे आपला विसंगत घटक कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. विसंगत म्हणजे काय? गटात न बसणारा शब्द. प्रश्न क्रमांक 82. जर मयूर खाली डोके वर पाय अशा स्थितीत असेल व मयूरचे तोंड उत्तरेकडे असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिशा माहिती पाहिजे. जर दिशा माहीत असेल तर आपण प्रश्नपत्रिकेवर किंवा नकाशावरती दिशा लिहितो. तो वरच्या बाजूला उत्तर असते, त्याच्या खालच्या बाजूला दक्षिण, उजव्या साईडला पूर्व आणि डाव्या साईडला पश्चिम अशी दिशा असते. त्यांनी काय सांगितलं? मयूरचं डोकं आणि पाय वर आहे अशा स्थितीत आहे, डोकं खाली आणि पाय वर आहे अशा स्थितीत आहे. आपण सर्वात पहिल्यांदा असं कन्सिडर करू की मयूरचं डोकं उत्तरेकडे आहे, एवढंच कन्सिडर करू. ओके, मयूरचं जे डोकं आहे ते कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला आहे. आणि त्यांनी काय विचारलं आहे की त्याचा हात, उजवा जो हात आहे तो कोणत्या दिशेला येणार आहे? जर तो सरळ स्थितीत असता तर त्याचा हात उजवा हा पूर्व दिशेला आला असता, पण तो उलट दिशेत आहे. कसा आहे? उलटा आहे, डोकं खाली आहे. म्हणजेच त्याचा उजवा हात कुठे जाणार आहे? पश्चिमेकडे जाणार आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, पश्चिम. प्रश्न क्रमांक 83 बघा. विराट त्याच्या मूळ ठिकाणापासून 2 किलोमीटर पूर्वेकडे चालत गेला, नंतर डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला, त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 1 किलोमीटर चालला, पुन्हा उजवीकडे वळून तो 6 किलोमीटर चालत गेला. तो विराट त्याच्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? आपल्याला दिशा माहिती पाहिजे. आपल्याला माहिती आहे नकाशामध्ये वरच्या दिशेला उत्तर, मग खाली दक्षिण, इकडे पूर्व आणि इथे पश्चिम असणार आहे. आता त्यांनी काय सांगितलं? विराट इथे आहे आणि त्याच्या मूळ स्थानापासून, ठिकाणापासून तो किती किलोमीटर गेला पूर्वेकडे? 2 किलोमीटर, म्हणजे तो सरळ गेला असेल. आता पूर्वेकडून त्याने पुढे काय केलं? डावीकडे वळून 2 किलोमीटर गेला, म्हणजे त्याची तोंड जर पूर्वेकडे असेल तर त्याची डावी बाजू ही कोणत्या दिशेला असणार आहे? उत्तर दिशेला. म्हणजे उत्तर दिशेला तो किती किलोमीटर गेला? 2 किलोमीटर. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळला आणि 1 किलोमीटर चालत गेलाय, म्हणजे तो परत पूर्वेकडे वळलाय आणि 1 किलोमीटर चालत गेला. आता तो परत उजवीकडे वळलाय, म्हणजे तो आता दक्षिण दिशेला चालत सुरुवात केली आणि तो किती किलोमीटर गेलाय? 6 किलोमीटर गेला. तर तो त्याच्या मूळ स्थानापासून कुठे पोहोचला असेल असं विचारलं आहे. आता कन्सिडर करा तो इथे पोहोचलाय, तर आपण काय करू? अंतर मोजू. जर आपण ही लाईन जर सरळ आणली तर हे अंतर किती होणार आहे? तो इथले 2 किलोमीटर आणि हे 1 किलोमीटर, म्हणजे ही पूर्ण लाईन झाली 3 किलोमीटर. परत तो 2 किलोमीटर खाली आला आहे, म्हणजे 6 मधून हे 2 वजा करा, हे किती राहतील? 4 किलोमीटर. म्हणजे आपल्याला जो त्रिकोण मिळाला आहे त्या त्रिकोणातली एक बाजू 3 किलोमीटर आहे, एक बाजू 4 किलोमीटर आहे. तर ही बाजू आपल्याला काढायची असणार आहे. तर पायथागोरसचं प्रमेय तुम्हाला माहिती आहे. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये आपण काय करतो? कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. एक बाजू 3 किलोमीटर आहे, तिचा वर्ग करा. दुसरी बाजू 4 किलोमीटर आहे, तिचा वर्ग करा आणि दोघांची बेरीज करा. 3चा वर्ग किती येतो? 9. 4चा वर्ग येतो 16. दोघांची बेरीज किती आली? 25. आणि 25चं वर्गमूळ काढा, म्हणजे तो त्याच्या मूळ स्थानापासून तितक्या अंतरावर असणार आहे. तर 25चं वर्गमूळ किती येणार आहे? तर 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा. म्हणजे विराट त्याच्या मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? 5 किलोमीटर अंतरावर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 84. तन्वीला 2 बहिणी असून 1 भाऊ आहे.
भावाचे नाव मयूर असून मयूरला एकूण किती बहिणी आहेत? बघा सोपा प्रश्न आहे. तन्वी जी आहे तर तन्वीला किती बहिणी दिल्या? 2. आणि भाऊ किती दिला? 1. ओके. तर भावाचं नाव काय सांगितलं त्यांनी? मयूर. तर मयूरला किती बहिणी असतील? मयूरला ह्या तन्वीच्या आधीच्या 2 बहिणी आणि तन्वीसुद्धा 1 बहीण असणार आहे. म्हणजे 2 अधिक 1 किती झाल्या? 3 बहिणी असणार आहे. तर मयूरला किती बहिणी असतील? 3 बहिणी असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 85. घोड्याला काय म्हटलंय? लांडगा म्हटलंय. लांडग्याला सिंह म्हटलंय. सिंहाला हरिण म्हटलंय. हरणाला बैल म्हटलं तर टांग्याला कोण ओढेल? आता आपल्याला माहिती आहे की टांगा कोण ओढतो? आपल्याकडे घोडा ओढतो. पण या प्रश्नामध्ये घोड्याला काय म्हणतोय आपण? बघा बरं, घोड्याला आपण लांडगा म्हणतोय. म्हणजे टांगा कोण ओढणार आहे? तर लांडगा ओढणार आहे. मग बघा लांडगा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 86. अंकमालिका पूर्ण करा. बघा आता आपल्याला इथे अंकमालिका दिलाय. काय अंकमालिका आहे? 16, 36, 64, 100 आणि मग प्रश्नचिन्ह. हे अंकांचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की हे कोणाचे तरी वर्ग आहेत. 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा. 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा. 64 8चा. 100 10चा. म्हणजे बघा 4, 6, 8, 10 सर्व संख्या कशा आहेत? समसंख्या आहेत आणि त्या क्रमगत आहेत. 4 नंतर 6, 6 नंतर 8, 8 नंतर 10. 10 नंतर कोणती समसंख्या असते? तर ती असते 12. आणि 12चा वर्ग काय आहे? तर 12चा वर्ग आहे 144. म्हणजे आपल्या अंकमालिकेतील प्रश्नाच्या चिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? 144. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 87 बघा. 421 बरोबर 49. संख्या काय दिली आहे? 421. त्याच्या पुढे काय दिले? 49. मग 522 बरोबर किती? आता 421 आणि 49 या दोघांचा काय संबंध लागतो? तर 421 या अंकातील संख्यांची बेरीज करा. 4 अधिक 2 किती झाले? 6. 6 अधिक 1 7. आणि 49 कोणाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. म्हणजे अंकातील संख्येतील अंकांची बेरीजेचा वर्ग त्यांनी केलेला आहे. मग 522 मधील अंकांची बेरीज करा. 5 अधिक 2 7. 7 अधिक 2 9. आणि 9चा वर्ग काय येणार आहे? 9चा वर्ग येईल 81. बघा बरं 81 पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे 81. प्रश्न क्रमांक 88. दिलेल्या विधानावरून योग्य अनुमानाचा पर्याय निवडा. बघा विधान काय दिले ते वाचू. सर्व पुरुष वाघ आहेत आणि सर्व पुरुष हुशार आहेत. ओके. मग बघा पहिल्यांदा वेळेस सर्व शब्द येतो त्यावेळेस सर्वमध्ये जे पुरुष आहेत ते काय आहेत? वाघ आहेत. म्हणून आपण पुरुषमध्ये घेणार आहोत आणि वाघ बाहेरच्या गोलामध्ये घेणार आहोत. सर्व पुरुष वाघ झालेत. बघा पुढे त्यांनी काय विचारले? सर्व पुरुष हुशार आहेत. हो, सर्व पुरुष काय आहेत? हुशार आहेत. म्हणून परत आपण पुरुषमध्ये घेणार आहोत आणि हुशार त्याच्या बाहेर घेणार आहोत. मग हे 2 विधानावरून आपल्याला डायग्राम मिळाली आहे. आता आपण त्याच्यावरून अनुमान बरोबर आहे का नाही ते बघू. सर्व वाघ पुरुष आहेत. बघा सर्व वाघ पुरुष आहेत का? नाही, काही वाघ पुरुष आहेत. म्हणून पहिलं अनुमान जे आहे ते चुकीचं ठरणार आहे. पुढचं बघा सर्व हुशार पुरुष आहेत. आता सर्व हुशार पुरुष आहेत का? नाही, काहीच हुशार पुरुष आहेत. म्हणून दुसरं अनुमान सुद्धा काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. बघा तिसरं अनुमान काही वाघ हुशार आहेत. आता हे विधान बरोबर आहेत. बघा काही वाघ हुशार आहेत का? हो, काही वाघ काय आहेत? हुशार आहेत. म्हणून तिसरं अनुमान काय आहे? बरोबर आहे. वाघ नसणारे हुशार नाहीत हे अनुमान काय आहे? चुकीचं आहे. कारण काही वाघ काय आहेत? हुशार आहेत. म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 89 बघा विद्यार्थी मित्रांनो. 5 व्यक्तीमध्ये P हा Q पेक्षा उंच आहे पण इतका उंच नाही की जितका R आहे.
यस हा टी पेक्षा उंच आहे पण क्यू पेक्षा लहान आहे, तर सर्वात उंच कोण? आता आपल्याला एकूण व्यक्ती किती दिल्या आहेत? 5. आणि त्या कोणत्या आहे? पी, क्यू, आर, यस, टी अशा ह्या काय आहेत? 5 व्यक्ती आहेत. त्यांनी पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं? पी हा क्यू पेक्षा उंच आहे. मग पी हा काय आहे? क्यू पेक्षा उंच आहे म्हणून पी आधी काढू आणि त्यानंतर आपण कोण काढणार आहे? क्यू काढणार आहोत. बघा त्यानंतर पण इतकं उंच नाही जितकं आर आहे, म्हणजे पी पेक्षा आर काय असणार आहे? तो उंच असणार आहे. मग पी येईल आणि मग क्यू येईल. पुढे बघा, यस हा टी पेक्षा उंच आहे पण क्यू पेक्षा लहान आहे, म्हणजे क्यू नंतर कोण काढायचं आहे? आपल्याला यस काढायचं आहे. तो थोडासा लहान काढायचा आहे क्यू पेक्षा. आणि टी पेक्षा उंच म्हणजे टी सर्वात कोण येतोय? लहान येतोय. बघा कळालंय? म्हणजे सर्वात उंच कोण येते? बघा आर उंच आलाय, त्याच्यानंतर पी, त्यानंतर क्यू, त्यानंतर यस आणि मग टी येणार आहे. मग सर्वात उंच विचारलंय तर सर्वात उंच कोण आहे? आर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यांनी जर सर्वात लहान विचारलं असतं तर सर्वात लहान टी आला असता. मध्यभागी कोण आहे असं विचारलं असतं तर मध्यभागी क्यू आला असता. प्रश्न क्रमांक 90 बघा विद्यार्थी मित्रांनो. साहिल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270 अंशात चालत गेला आणि परत घड्याळाच्या उलट दिशेने 90 अंशात चालत गेला, तर तो मूळ ठिकाणाच्या कुठे आहे? बघा आता आपल्याला देताना दिशा दिलेल्या आहेत का? नाही. तर आपल्याला काय दिले? घड्याळाच्या काट्याची दिशा दिलेली आहे. मग आपल्याला माहिती आहे की घड्याळाचा काटा कोणत्या दिशेने फिरतो? या दिशेने फिरतो. म्हणजे घड्याळाचा काटा असा फिरत असतो, लक्षात ठेवा. जर त्यांनी घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने म्हटलं असतं तर मग आपण असं केलं असतं. आता 270 अंश म्हणजे किती अंश? तर बघा काटकोन ज्यावेळेस घड्याळात तयार होतो म्हणजे 12 वाजून 3 वाजेपर्यंत हा काय झाला? काटकोन तयार झाला. आणि इथे किती अंश तयार होणार आहे? 90. 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत परत 90 आणि 6 वाजेपासून परत 9 वाजेपर्यंत 90. म्हणजे हे 90 अंश, हे 90 अंश आणि हे 90 अंश किती झाले? 9 त्रिक 27. तर हे झाले 270 अंश. म्हणजे 270 अंश म्हणजे जर साहिल 12 या अंकापासून चालत गेला तर कुठपर्यंत चालत जाणार आहे? तर 9 वाजेपर्यंत चालत जाणार आहे, हो की नाही? म्हणजे तो केवढा? 270 अंशापर्यंत चालत गेला असं होईल. त्यांनी काय सांगितलं? आता आपण बघा साहिल घड्याळाच्या काटेच्या दिशेने 270 अंशात चालत गेला. जर साहिल 12 वरती उभा आहे, कुठे उभा आहे? 12 पर्यंत, आणि 270 अंश चालत गेला. 3 वाजेपर्यंत 90 अंश झाले, 6 वाजेपर्यंत 180 अंश झाले आणि 9 वाजेपर्यंत किती अंश होणार आहे? 270 अंश होणार आहे. म्हणजे आता तो पोचला कुठे? 9 वाजेवर, बरोबर. मग तिथून तो परत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने 90 अंशात चालत गेला. आता बघा घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने म्हणजे तो आता इकडे फिरणार आहे. म्हणजे तो कुठे आला? 90 कमी करा म्हणजे 270 वजा 90 उत्तर येईल 180. म्हणजे तो 6 वरती आलेला आहे. म्हणजे तो मूळ ठिकाणाच्या कुठे आहे? 12 पासून चालत आला आणि तो 6 वर थांबला. तो मूळ ठिकाणाच्या सरळ कोणात आहे? 180 अंश म्हणजे कोणता कोण असतो? सरळ कोण असतो, हो की नाही? म्हणजे उत्तर काय असेल? सरळ कोणात. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 91 बघा विद्यार्थी मित्रांनो. सावी, तनू आणि साक्षी यांच्या वयांची बेरीज किती आहे? 77 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? किती सोपं आहे बघा. कोण कोण आहे? सावी आहे, तनू आहे आणि साक्षी आहे. या 3 मुली दिल्या. या तिन्ही मुलींच्या वयांची बेरीज किती आहे आज? 77 वर्ष आहे. पण त्यांनी काय विचारलं? 3 वर्षापूर्वीची. म्हणजे आपल्याला 3 वर्षापूर्वी मागे जावं लागेल. 3 वर्षापूर्वीचं वय विचारलं. मग सावीचं 3 वर्षांनी कमी करा, तनूचं 3 वर्षांनी कमी करा आणि साक्षीचं पण 3 वर्षांनी कमी करा.
प्रत्येकीचं वय 3-3 वर्षांनी कमी करावं लागेल. म्हणजे किती वर्षांनी कमी करावं लागेल? 9 वर्षांनी कमी करावं लागेल. करेक्ट. मग 77 वर्ष वय आज आहे, तर 77 वजा 9 करा. 77 मधून 9 गेले किती उरणार आहेत? तर ते उरणार आहे 68 वर्ष. म्हणजे 3 वर्षापूर्वी त्या तिघी वयांची बेरीज किती असणार आहे? 68. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 92 बघा विद्यार्थी मित्रांनो. एका संख्येत त्या संख्येचा 3/4 भाग मिळून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 196 असेल, तर ती संख्या किती किंवा कोणती? बघा, आपल्याला संख्या दिली नाही आहे म्हणून आपण ती संख्या काय मानली? x मानली. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी पुढे? त्या संख्येचा 3/4 भाग मिळवून, म्हणजे त्या दोघांची काय करायची? बेरीज करायची आहे. 3/4 भाग हा कोणाचा? ह्या संख्येचा, म्हणून 3/4 x. आणि या दिलेल्या बेरजेची काय केली आहे? 4 पट केली आहे, म्हणजे त्याला 4 ने गुणलेलं आहे. आणि तुमचं उत्तर काय आलंय? 196 आलंय. तर ती संख्या म्हणजे एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. बघा, x अधिक 3/4 x कंसामध्ये गुणिले 4 बरोबर 196. आता एक्सचा आणि 3/4 एक्सचा छेद समान नाही आहे. छेद समान करण्यासाठी ह्या एक्सला 4 ने गुणावं लागेल. जर आपण 4 ने गुणलं 4x, तर छेदामध्ये सुद्धा काय येणार आहे? 4 येणार आहे. अधिक 3x/4 हे एका कंसात गुणिले 4 बरोबर 196. बघा, आता या दोघांचा छेद काय झालाय? 4 झालाय. म्हणजे या दोघांची 4x आणि 3x बेरीज होईल. आपलं समीकरण काय तयार होणार आहे? 4x अधिक 3x छेदामध्ये 4 गुणिले 4 बरोबर 196. बघा, 4 आणि 3 या दोघांची बेरीज किती होते? 7x होते. आणि हा 4 छेदात आहे, हा 4 अंशामध्ये, म्हणून हा 4 गेला. खाली राहिले 7x बरोबर 196. आता एक्सची किंमत काढायची आहे. 7 इथे गुणाकारात इकडे गेल्यावर भागाकारात जातील आणि x बरोबर काय येणार आहे? 196 छेदामध्ये 7. आता 7 ने 196ला भाग घालू. 7 1 7, 7 2 14, खाली उरले 5. 19 मधून 14 गेल्यावर खाली किती उरतात? 5. वरतून आला 6, 56 झाले. 7 8 56, म्हणजे एक्सची किंमत किती आली आहे? 28. मग एक्स काय मानली होती आपण? संख्या मानली होती. ती संख्या किती आहे? 28. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 93 बघा विद्यार्थी मित्रांनो. खाली दिलेल्या घनाकृतीत 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? बघा, ज्यावेळेस असा घनाचा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला जेवढे घन दिले आहेत त्या घनांमध्ये असे फक्त दोन घन शोधायचे आहेत की ज्यांच्यामध्ये 1 आणि 1च अंक समान असणार आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या घनामध्ये बघा, 1 3 2, 1 5 आणि 3 या दोन्ही घनामध्ये काय झालं? 1 आणि 3 हे दोन्ही अंक काय आहे? समान आहे. म्हणून आपण पहिला आणि दुसरा घन घेणार आहोत का? नाही. मग पुढचा घन बघा, पुढचा तिसरा आणि पहिला घन बघू. 1 3 2 आणि 3 5 6. बघा, या दोन्ही घनांमध्ये फक्त 3 आणि 3 हाच अंक समान आहे. म्हणून आपण पहिला आणि तिसरा या दोन्ही घनांचा काय करणार आहोत? विचार करणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये कोणता अंक समान आहे? तर यामध्ये 3 हा अंक समान आहे. म्हणून आपण पहिल्या घनामधला 3 आणि दुसऱ्या घनांमधला 3 हे दोन्ही अंक लिहून घेऊ. ओके. बघा, आता पहिल्या घनामध्ये 3 नंतर कोणता अंक लिहायचा आहे? तर अंक लिहिताना घड्याळाच्या काटेच्या दिशेनुसार. मग घड्याळाची काटेची दिशा कशी असते? अशी. म्हणून 3 नंतर कोणता अंक लिहायचा? 1. 1 नंतर कोणता लिहायचा? 2. त्याचप्रमाणे दुसऱ्या घनामध्ये बघा, 3 नंतर कोणता अंक लिहिणार आहोत? 6. पण हा 6 कुठे लिहायचा? 1च्या खाली लिहायचा आहे. आपल्या तिसऱ्या घनाच्या लाईनीतच लिहिणार आहोत. आणि 6 नंतर कोणता अंक आहे? 5. बघा, आपल्याला त्यांनी काय विचारलं? 1च्या विरुद्ध पृष्ठावर. मग 1च्या खाली कोणता अंक आलाय? बघा बरं, इथे 1च्या खाली 6 अंक आलाय.
म्हणजे एकच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असणार आहे 6. जर त्यांनी 2चा विचारला असता 2च्या पृष्ठावर कोणता असता तर तो असतो 5. मग इथे तुम्ही म्हणताल 3 3 राहिला आहे, मग कोणता अंक याच्यात दिसत नाही आहे 4, म्हणजे 3च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असणार आहे 4. आपल्याला त्यांनी एकाचाच विचारलं आहे, एकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे 6, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 94 बघा विद्यार्थी मित्रांनो, संजू व राजू एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. जर संजू एकटा काम 18 दिवसात पूर्ण करत असेल तर राजूला तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 2 मित्र दिले संजू आणि राजू. ते एक काम किती दिवसात पूर्ण करताय 6 दिवसात पूर्ण करताय. जर संजूला तेच काम एकट्याला जर करायचं असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्याला 18 दिवस लागतात. मग ज्यावेळेस अशा प्रकारचं उदाहरण येईल त्यावेळेस आपल्याला जे दिवस दिले दोन्ही, त्या दोन्ही दिवसांचा काय काढून घ्यायचा लसावी काढून घ्यायचा. मग 6 आणि 18 या दोन्ही दिवसांचा लसावी किती येणार आहे तो येणार आहे 18. लसावी किती आला 18 आलेला आहे. मग विचार 18 लसावी आलाय म्हणजे आपण समजू असं समज करून घेऊ की त्यांना 18 कामं करायची आहेत. किती कामं करायची आहे 18 कामं करायची आहे किंवा 18 खड्डे खोदायचे आहेत. किती खड्डे खोदायचे 18 खड्डे खोदायचे. संजू आणि राजू हे काम 6 दिवसात पूर्ण करताय की काय करायचं 18 खड्डे खोदायचं काम. म्हणजे एका दिवसामध्ये ती किती खड्डे खोदताय 3 खड्डे खोदताय. बरोबर आहे. दोघांनी मिळून जर खड्डे खोदायला सुरुवात केली तर ते एका दिवसात 3 खड्डे खोदता. त्यावेळेस 18 खड्डे पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागणार आहे 6 दिवस लागणार आहे. पण जर संजू जर 18 खड्डे खोदतोय तर तो एका दिवसामध्ये फक्त एकच खड्डा खोदणार आहे म्हणून त्याला 18 दिवस लागतात. संजू एका दिवसात एकच खड्डा खोदतो. संजू आणि राजू दोन्ही मिळून एका दिवसात 3 खड्डे खोदता. म्हणजेच राजू एका दिवसात किती खड्डे खोदणार आहे 2 खड्डे खोदणार आहे. बघा मी परत सांगते एकदा, संजू आणि राजू दोघं मिळून 6 दिवसामध्ये किती खड्डे खोदताय 18 खड्डे खोदता आहे. संजू एकटा एका दिवसामध्ये 18 दिवसात 18 खड्डे खोदतोय म्हणजे एका दिवसात एकच खड्डा खोदतोय. इथे एका दिवसात 3 खड्डे खोदले जात आहेत. संजू एका दिवसात 1 खड्डा खोदतोय आणि दोघं मिळून एका दिवसात 3 खड्डे खोदताय म्हणजे राजू एका दिवसामध्ये किती खड्डे खोदणार आहे 2 खड्डे खोदणार आहे. बरोबर आहे. जर राजूला एका दिवसात 2 खड्डे खोदत असेल तर 18 खड्डे खोदण्यासाठी त्याला किती दिवस लागणार आहे. बरोबर आहे. 18/2 करा, तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. बे 9 18 म्हणजे राजूला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार आहे 9 दिवस लागणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 95 बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे. आपल्याला कसली संख्या काढायची चौकोन विचारले. मग चौकोन विचारल्यानंतर आपण उभे असलेले चौकोन आणि आडवे असलेले चौकोन मोजून घेणार आहोत. 1 2 3 4 हे झाले आडवे चौकोन. आता उभे मोजू. 1 आहे 2 3 आणि 4. कळालं. आपण काय केलंय नंबरिंग केलंय. आता या आडव्या असलेल्या नंबरिंगची बेरीज करा. 1 + 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 हे किती झाले 10 झाले. आता उभ्या चौकोनांची बेरीज करा. 1 2 3 4 या सगळ्यांची बेरीज सुद्धा किती येणार आहे 10 येणार आहे. आडवे 10 आणि उभे 10 आलेत. या दोन्ही संख्यांचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. 10 × 10 किती होतात 100. म्हणजे या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत 100 चौकोन आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 96 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक आकृती दिली आहे. त्या आकृतीमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 17 24 19 22 प्रश्नचिन्ह 18 21 16 23. जर आपण त्या आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल 17 + 24 + 19 बरोबर 60. म्हणजे आडव्या अंकांची बेरीज जर केली तर ती किती येते 60 येते.
21, 16, 23 यांची सुद्धा बेरीज येते 60. तर 22 अधिक 18 यामध्ये किती मिळवले म्हणजे आपल्याला उत्तर 60 मिळणार आहे. तर मग 22 आणि 18 या दोघांची बेरीज किती होते? ती होते 40. मग 60मधून 40 वजा करा, उत्तर येईल 20. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल? 20. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 97 बघा विद्यार्थी मित्रांनो. 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता, तर 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता 1 मार्चचा दिवस दिला आहे आणि विचारताना 1 जुलैचा दिवस विचारला आहे. त्यावेळेस आपण सर्वात पहिल्यांदा महिने लिहून घेऊ. कोणते कोणते महिने येतात? मार्च, एप्रिल, मे आणि मग तुमचा जो महिना येणार आहे तो कोणता येणार आहे? जून महिना येणार आहे. तर मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? तर 31 दिवस असतात. एप्रिल महिन्यात 30 दिवस असतात. मे महिन्यामध्ये 31 आणि जूनमध्ये परत 30 दिवस असणार आहे. ज्यावेळेस महिना 31 दिवसांचा असेल त्यावेळेस आपला हा वार 3 दिवसांनी पुढे सरकत असतो. एवढं लक्षात ठेवा. 31 दिवसांच्या महिन्यामध्ये वार किती दिवसांनी पुढे सरकतो? 3 दिवसांनी. एप्रिल महिन्याच्या दिवसांमध्ये 2 दिवसांनी. परत मे महिना 31 दिवसाचा म्हणजे वार परत 3 दिवसांनी पुढे सरकेल आणि जून महिन्यामध्ये वार 2 दिवसांनी पुढे सरकेल. म्हणजे किती दिवस झालेत बघा आता? 3, 2, 3, 2. आता या सगळ्यांची बेरीज करा. 3 अधिक 2 5 अधिक 3 8 8 आणि 2 10. म्हणजे आपला जो वार आहे तो किती दिवसांनी पुढे सरकणार आहे? 10 दिवसांनी पुढे सरकणार आहे. आपल्याला माहिती आहे की एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, म्हणून आपण या 10ला 7ने भागून घेऊ. आपली बाकी जी उरेल तितके दिवस आपल्याला जादा मोजायचे आहेत. 7 आणि 10ला भाग गेल्यावर एकाचा भाग जाणार आहे आणि बाकी आपली किती उरणार आहे? 3 उरणार आहे. म्हणजे शनिवारपर्यंत तुमचा एक आठवडा पूर्ण होईल. पुढचे 3 दिवस आपले जसेच्या तसे राहतील. मग शनिवार नंतरचे 3 दिवस पुढे मोजा. कोणता कोणता येईल? रविवार, सोमवार आणि मग तो तुमचा येणार आहे मंगळवार. म्हणजे 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असणार आहे? मंगळवार. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 98 बघा विद्यार्थी मित्रांनो. यम अधिक 25 छेदामध्ये 115 बरोबर 25/23. तर यम बरोबर किती? आपल्याला इथे यम या चलाची काय काढायची आहे? किंमत काढायची आहे. आणि आपल्याला समीकरण काय दिलं आहे बघा. यम अधिक 25 छेदामध्ये 115 बरोबर 25/23. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यमची किंमत काढायची आहे म्हणून जे छेदामधले 115 आहे ते आपण दुसऱ्या साईडला पाठवणार आहे. ते छेदामध्ये भागाकारात आहे, इकडे गेल्यावर गुणाकारात जातील आणि यम बरोबर काय येणार आहे? यम अधिक 25 जसेच्या तसे राहतील. 25/23 गुणिले 115. ओके. आता 23ने 115ला भाग जातो. 23 एक 23, 23 5 115. काय राहिलंय? यम अधिक 125 बरोबर 25 गुणिले 5 किती होणार आहेत? 25 5 125. ओके. आता यमची किंमत काढायची आहे. 25 बेरजेते इकडे गेल्यावर वजाबाकीत जातील आणि यम बरोबर काय येणार आहे? यम बरोबर 125 वजा 25 आणि यमची किंमत आली आहे 100. म्हणजे यमची किंमत किती आहे? 100. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 99 बघा विद्यार्थी मित्रांनो. रंजन 100 पायऱ्या चढून एका देवालयात गेला. त्याने वर जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास रंजनला स्वतःभोवती किती फुले घेऊन जावे लागतील? बघा काय केलंय त्यांनी. ज्या पायरीवरती चढलाय, समजा 1 नंबरची पायरी आहे तिच्यावरती किती फूल ठेवलं? 1. 2 नंबरच्या पायरीवर 2, 3 नंबरच्या पायरीवर 3. अशा करत करत 100 नंबरच्या पायरीवर त्यांनी किती फुलं ठेवली आहे? 100 फुलं ठेवलेली आहेत. म्हणजे त्यांनी एकूण त्याच्यासोबत किती फुलं नेले असतील असं विचारले. म्हणजेच आपल्याला 1 ते 100 या अंकांची बेरीज विचारलेली आहे. मग ही बेरीज किती येईल? तर आपलं सूत्र आहे n कंसामध्ये n गुणिले 1 छेदामध्ये 2. आता ही n काय आहे?
तर n ही एकूण संख्या आहे. एकूण संख्या किती आहेत? त्या 100 आहेत. मग करा बेरीज. 100 गुणिले कंसामध्ये 100 अधिक 1 छेदामध्ये 2. 100 अधिक 1 ची बेरीज किती होते? 101. म्हणून 100 गुणिले 101 छेदामध्ये 2. या 2ने 100ला भाग घाला. बेक बे, बे पंचे 10 आणि हा वरचा शून्य जसाचा तसा राहिलाय काय? 50 गुणिले 101. हा गुणाकार करा. हा गुणाकार किती येणार आहे? 50 गुणिले 101. 50 गुणिले 101 बरोबर 5050. म्हणजे एकूण किती फुलं त्यांनी सोबत नेली आहे? 5050. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 100. प्रश्न क्रमांक 100 बघा विद्यार्थी मित्रांनो. एका प्राणी संग्रहालयात काही हरणे व मोर आहेत. हरणे आणि मोर यांची डोकी मोजल्यास एकूण ती 25 भरतात. पाय मोजल्यास ते एकूण 76 भरतात. तर हरणांची संख्या किती आहे? बघा आपल्याला इथे 2 प्राणी दिले. एक कोण दिले? हरिण, त्याला आपण x मानू. आणि जे मोर दिले आहेत त्यांना y मानू. या दोघांची डोकी मोजली म्हणजे एकूण प्राणी किती आहेत? 25. कारण प्रत्येकाला एकच डोकं असल्यामुळे त्यांची संख्या किती आहे? दोन्ही प्राण्यांची 25 आहे. पण जर पाय मोजले, हरणांचे पाय किती असतात? 4. म्हणून ते 4x. एका हरणाचे 4 पाय आणि मोराचे 2 पाय असतात म्हणून 2y. दोघांची बेरीज किती येते पायांची? 76 येते. बघा आपल्याला x ची किंमत काढायची म्हणजे हरणांची किंमत काढायची आहे. म्हणून मोर काय झाले पाहिजे? कॅन्सल झाले पाहिजे. म्हणून जे आपलं पहिलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 25, याला आपण 2 ने गुणणार आहोत. का 2 ने गुणणार आहोत? कारण पुढच्या 2 नंबरचं जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये 2y आहे. इथे जर 2y आले तर हे 2y आणि हे 2y कॅन्सल होतील. म्हणून आपण पहिल्या समीकरणाला कितीने गुणणार? 2 ने. मग आपले समीकरण पहिले काय तयार होईल? 2x अधिक 2y बरोबर 50. ओके. दुसरं समीकरण आपलं होतं 4x अधिक 2y बरोबर 76. बघा आता या दोघांची वजाबाकी करू. हे 2y कॅन्सल होतील. 2x वजा 4x उत्तर येईल 2x. 4x मधून 2x गेल्यावर किती उरतात? 2x उरतात. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा इथे येईल. 50 मधून 76 गेले, उत्तर आलं वजा 26. दोन्ही साईडला वजा वजा आहे, वजा कॅन्सल होऊन जाईल आणि तुमचं 2x बरोबर काय येणार आहे? राहिले काय मग आपलं? 2x बरोबर 26. आता x ची किंमत काढायची म्हणून 2 इकडे पाठवू. ते भागाकारात जातील आणि x बरोबर येईल 26 भागिले 2. उत्तर आलं 13. म्हणजे एकूण हरण किती आहेत? 13 आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आपण पडताळा करून बघू विद्यार्थी मित्रांनो. हरण जर 13 आली तर मोर किती असतील? बघा 25 मधून 13 गेल्यावरती मोरची संख्या राहील आणि मोर येतील 12. ओके. आता 13 अधिक 12 बरोबर 25 होतात. पण पाय जर मोजायचे ठरले, आता बघा आपण पायांची संख्या टॅली करून बघू. 76 उत्तर आलं पाहिजे. हरणांना 4 पाय असतात म्हणून 13 गुणिले 4 करा. 13 चौक 52 म्हणजे हरणांचे पाय झाले 52 आणि मोरांना 2 पाय असतात म्हणून 12 दुने 24. आता 52 अधिक 24 यांची बेरीज किती आली? 4 आणि 2 6 आणि 5 आणि 2 7 76. म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय होतं? बरोबर होतं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.